ज्योतिबा डोंगरावर आढळलेल्या मृतदेहाच्या खुनाचा उलगडा, 2 आरोपी कर्नाटकमधून अटकेत। ज्योतिबा डोंगरावर आढळलेल्या अज्ञात व्यक्तीच्या खून प्रकरणाचा थरारक उलगडा करत कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 2 आरोपींना कर्नाटकातून अटक केली। ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। दिनांक 19 एप्रिल 2025 रोजी गिरोली ते ज्योतिबा मंदिर रोडवरील यमाई मंदिराच्या पायथ्याजवळ अंदाजे 45 ते 50 वयोगटातील अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला। मृत व्यक्तीला दोरीने गळा आवळून आणि हातपाय बांधून डोंगरावर टाकण्यात आले होते। या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। मृताची ओळख पटविणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते। घटनास्थळी कोणताही ठोस पुरावा, मोबाईल किंवा प्रत्यक्षदर्शी मिळाले नव्हते। पोलीस अधीक्षकाच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पथके तयार करून तपास सुरू झाला। 120 पेक्षा अधिक CCTV फुटेज याची पाहणी केल्यानंतर एक ओमनी गाडी मृतदेह डोंगरावर आणताना दिसली। तपासातून ही गाडी जयसिंगपूरमध्ये सापडली आणि तिचा मालक राजू भीमाप्पा होलागटी, राहणार देसाईवाडी, तालुका अथणी, जिल्हा बेळगाव याला ताब्यात घेण्यात आले। सखोल चौकशीत त्याने खुनाची कबुली दिली। मृत अप्पासो बोरगावे, वय वर्ष 45, राहणार मोळे, तालुका कागवाड, जिल्हा बेळगाव याचे आपल्या मृत भावाच्या पत्नीशी अनैतिक संबंध होते। त्या महिलेला आता दुसऱ्या आरोपी गौडप्पा शिंदेशी प्रेमसंबंध होते। अप्पासो वारंवार मारहाण व शिवीगाळ करत होता। त्यामुळे भाऊजाईने गौडप्पाला अप्पासोला संपवण्यास सांगितले। 18 एप्रिल रोजी दारू पाजवून त्याला फसवून ओमनी गाडीतून ज्योतिबा डोंगरावर नेले आणि त्याचा खून केला। राजू भीमाप्पा होलागटी, वय वर्ष 41 आणि गौडप्पा आनंदा शिंदे, वय वर्ष 33 वापरलेली ओमनी कार KA 22 M 6356 ताब्यात घेण्यात आली आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, डॉक्टर B धीरज कुमार, शाहूवाडी विभागाचे उपविभागीय अधिकारी अप्पासो पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, उपनिरीक्षक जालंधर जाधव, संतोष गळवे तसेच अंमलदार हिंदूराव केसरे, सुरेश पाटील, रोहित मर्दाने, राजू कांबळे, रुपेश माने, राम कोळी, वसंत पिंगळे, सतीश जंगम, बालाजी पाटील, कृष्णात पिंगळे, प्रशांत कांबळे, अरविंद पाटील, अमित सरजे, हंबीर अतिग्रे यांनी केली आहे। कोल्हापूर पोलिसांच्या या तात्काळ आणि प्रभावी कारवाईमुळे गुन्ह्याचा तपास यशस्वी करून त्याचा उलगडा केला। आरोपीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात आली आहे। ग्रामदेवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे यांच्यासह रफिक मुल्ला, कोल्हापूर।